जिल्ह्यावर अतिशय प्रेम करणारे व बीड जिल्हा हा माझा जिल्हा आहे असं समजणारे देशाचे नेते, तुम्हा आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार हे पहिले निवडणूक 8 दिवस राहिला असताना सुद्धा बीड या ठिकाणी येत आहेत। त्यामुळं बीडची जनता त्यांच्या स्वागतासाठी आतुर झालेली आहे आणि हा जनसमुदाय पाहिल्यानंतर माझी अशी खात्री झाली स्वतःची 42 वर्षाच्या राजकारणातून की संदीप भैयाचा विजय हा कोणीही रोखू शकत नाही आणि ते आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत। या सभेसाठी महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे नेते, अध्यक्ष, काँग्रेसचे नेते आणि व्यासपीठावर बसलेले सर्व जनमान्य नेते उपस्थित आहेत। पवार साहेब इथं येत आहेत, त्याचे 2-3 कारण आहेत। ज्या लोकांनी पवार साहेबांनी ज्या लोकांना बोटाला धरून राजकारणात आणलं आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत त्यांना जागा दिली, ते स्वार्थासाठी वडिला समान असलेल्या काकाला सोडून दुसरा घरोबा केला आणि पक्षामध्ये फूट पाडली। त्या पक्षाचा फुटीचा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आला। लोकसभेमध्ये साहेबांनी 10 उमेदवार उभे केले, त्यापैकी 8 उमेदवार निवडून आले, म्हणजे 80% लोक उमेदवार निवडून आले। ही अजित पवारला बसलेली मोठी चपराक आहे। ही गोष्ट तुम्ही आम्ही ध्यानात घ्यायला पाहिजे। आणि दुसरं महत्त्वाचं कारण की आज विधानसभेची निवडणूक होत असताना एक वेळ अशी आली त्यांना, मला बारामतीतून नको का, तर नाही, भाऊक व्हायला लागले, भावनेच्या आरी जाऊ नका। आणि मला ताईला लोकसभेत पाठविलं, मला विधानसभेत पाठवा, अशी केविलवाणी अवस्था केवळ पवार साहेबाला सोडल्यामुळं अजित पवारवर आलेली, हे तुम्ही ध्यानात घ्या। स्वार्थासाठी घर मोडणाऱ्या माणसाला ही कोणती जनता किंवा संसारात काम करणाऱ्या लोक हे सहन करणार नाहीत। आपल्या बीड जिल्ह्याचं घ्या, बीड जिल्ह्यामध्ये 31 लोक विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत। त्यात राजकीय पक्षाचे शिवसेना आणि अजित पवारांचे योगेश क्षीरसागर आणि आपल्या पक्षाचे ज्यांनी गेल्या 1919 साली चारी मुंड्या चित करून विजयश्री खेचून आणली, त्या संदीप भैयाचा हे एक उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे। शरद पवारला जाणतारेच्या राजा का म्हणतात? लोकांच्या मनात काय चाललंय हे ओळखून निर्णय घेणारे आणि दिशा देणारे देशातले एकमेव नेते जर कोण असतील ते शरद पवार आहेत। ज्यावेळेस आपलं पारडं जड होऊ लागलं आणि विरोधकाकडे जागा मिळाना, त्यावेळेस मी पवार साहेबाचा दोस्त म्हणून सांगतो, तिकीट मागायला गेले तर ते काय म्हणले पवार साहेबाला की आम्ही निवडून येऊ शकतो, आरक्षणाचा फॅक्टर आहे, अमका फॅक्टर आहे, तमका फॅक्टर आहे, तुम्ही आम्हाला संधी द्या, एकाच घरात संधी देऊ नका। पवार साहेबांनी जाणलं, संकटकाळी जो मला साथ दिली सगळे सोडून गेले आणि माझ्या बरोबर राहिले, त्या संदीप क्षीरसागर शिवाय माझं दुसरं नाव माझ्या डोक्यात नाही।
तेव्हा तुम्ही संदीप भैया हे किती अद्वितीय आहेत हे तुम्हाला आम्हाला दिसलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये संदीप भैयाला मुलाखतीला गेले नाही. अफवा काय सुटले, संदीप भैया निवडणूकच लढवायची नाही म्हणे, ते मुलाखतीला गेलाच नाही म्हणे. परंतु दुसऱ्या दिवशी संदीप भैया शरद पवारकडे गेले आणि ते म्हणले तुम्ही यायची काय गरज आहे, तुम्ही माझ्या हृदयात आहेत, तुम्ही कामाला लागा. आणि म्हणून संदीप भैया हे शरद पवारच्या गळ्यातले ताईत आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मी साक्षीदार म्हणून तुम्हाला सांगतो. तरुण पिढीला वाव द्यायचा आहे. रोहित पवार जामखेडमधून उभे आहेत. त्यांचे नातू जरी असले तरी दुसरे नातू समान संदीप भैयाला ते समजतात. आणि मी छाती ठोकपणे सांगतो, या निवडणुकीमध्ये संदीप भैया जर निवडून आले तर लाल दिव्याची गाडी झगझग करीत बीडमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हे काळ्या दगडावर पवार साहेबाला धोका देणारे पालकमंत्री धनंजय मुंडे हे छगन भुजबळ 2, दिलीप वळसे पाटील 3 या लोकांना माझ्या समक्ष हजेरीत 42 वर्षापासून मी पवार साहेबांबरोबर काम करतो. यांना कशा पद्धतीत मोठं केलं याचा साक्षीदार मी आहे. तेव्हा पवार साहेबांनी जीव जाऊ नाही तर जिलेबी खाऊ, पण धनंजय मुंडे ह्या निवडणुकीतून पडलाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ साहेब एकीकडं दवाखान्यामध्ये असताना सर्वात जर आजार कुणी दिला असेल, औषध पाणी त्यांना कुणी पोट दिला असेल तर शरद पवार साहेबांनी मेडिकल अथॉरिटीला सांगितलं आणि भुजबळ साहेबाला जीवदान दिलं. हे भुजबळ साहेब विसरून गेले. आणि दिलीप वळसे पाटलाला तर ते डेप्युटी कलेक्टर असताना सेक्रेटरी होते आणि पुन्हा राजकारणात आणलं. त्यांना कितीतरी पदावर त्यांना जागा दिल्या. हे लोक किती बेईमान आहेत, किती गद्दार आहेत. आणि पवार साहेबाची साथ सोडली. आज त्यांना माणूस मिळायला तयार नाही आणि म्हणून ते वनवून फिरण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये बीडमध्ये सुजलाम सुफलाम करण्यासाठी संदीप भैया हे सक्षम उमेदवार आहेत. संदीप भैयावर आरोप केला जातो त्यांनी काही कामच केलं नाही, लोकाला भेटतच नाही. परंतु त्यांनी जे काही कामं केले ते विकासाचे कामं केले आणि विरोधकाजवळ भांडवलच नाही, टक्केवारी. अहो या धनंजय मुंडेंनी निधी दिला नाही तर कुणाला गुत्तेदारी द्यायची आणि कुणाकडून टक्केवारी घ्यायची हा प्रश्न तुम्ही विचारात घेतला पाहिजे. विरोधकाच्या टीकेला बळी न पडता येत्या निवडणुकीमध्ये. दुसरी गोष्ट मी सांगतो, परवा संदीप भैयांनी सांगितलं की माझा विजय कोणी रोखू शकत नाही. त्याचं कारण त्यांनी काय सांगितलं ध्यान देऊन ऐका. त्याचं कारण सांगितलं, मी जरांगे पाटलाला भेटलो, जरांगे पाटलाने डोक्यावर हात ठेवला आणि हात मला मोठा आशीर्वाद मिळाला. जरांगे पाटलानंतर शरद पवार हिमालयासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. म्हणून येत्या निवडणुकीमध्ये संदीप भैयाचा विजय ही काळ्या दगडावरली रेग आहे हे तुम्ही आम्ही ध्यानात ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की म्हणजे अल्पसंख्याक समाज हा संदीपवर नाराज आहे म्हणे. का बाबा? पत्रका काढायले छोटे मोठे पेपर काढणारे लोक निष्क्रिय म्हणे. संदीप भैया निष्क्रिय. अरे निष्क्रिय कोण? तुम्ही लाभार्थी म्हणून सत्तेवर गेलेले
त्यामुळं ते अशी भाषा वापरतात. तेव्हा बरेच वक्त्यांना बोलायचं आहे. मी अगदी राजकारणात कोळून पेलेला असल्यामुळं सगळ्या गोष्टी मनमोकळे तुम्हाला बोललो आणि त्या खऱ्या बोललो. त्याबद्दल तुम्ही शांतपणाने विचार करा. आणि ही निवडणूक स्वतःची आहे, शरद पवार साहेबाची आहे, अस्मितेची आहे, आपली आहे. म्हणून 23 तारखेला विजयोत्सव साजरा करण्यासाठी आपण तुतारी या चिन्हावर बटन दाबायची कृपा करावी, ही एक हात जोडून तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो धन्यवाद साहेब. आजच्या या विराट सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरम्यानच्या काळामध्ये विविध मान्यवर मंडळी यांचं आगमन आहे. सन्माननीय दिलीप अण्णा गोरे यांची उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर नरेंद्रजी काळे यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय वैजनाथ नाना तांदळे यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. सन्माननीय खास इंदोरवरून श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांची देखील या निमित्तानं आजच्या या भैयासाहेबांच्या विराट या सभेला या निमित्तानं उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर शिवसेना महिला आघाडीच्या बीड विधानसभेच्या प्रमुख सन्माननीय मीरा नवले यांची उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकजी येडे यांची उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. गोरख अण्णा शिंगण यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर CPIचे ज्येष्ठ नेते नामदेव चव्हाण यांची उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय कराळे सर हे आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय दिलीप अण्णा गोरे यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही. साहेबांच्या आगमनाला थोडीशी या ठिकाणी आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. दरम्यानच्या काळामध्ये आपण या मान्यवर मंडळींना ऐकूयात. मी विनंती करतोय बीडच्या माजी आमदार सन्माननीय उषाताई दराडे आपल्या सर्वांशी संवाद साधतील. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूयात. आपल्या सर्वांचे लाडके आमदार संदीप भैयाजी क्षीरसागर, मंचावर उपस्थित असलेल्या माजी आमदार संगीताताई, माजी आमदार सय्यदजी सलीम, ॲडव्होकेट DB बागल, जीवनरावजी गोरे, मंचावरील नामदेव चव्हाण आपल्यासह सर्व सहकारी पक्षांचे नेते, जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, थोड्याच वेळामध्ये पवार साहेब येणार आहेत. या ठिकाणी माझ्या हातामध्ये इथं आल्यानंतर बीड किसान हा सायन दैनिकाचं वृत्तपत्राचं या ठिकाणी मला बघायला मिळालं. यावरती काय लिहिलेलं माहिती आहे का? वाचलं का? बीड किसान वाचलं का? याच्यामध्ये असं लिहिलंय, शरद पवार हाय ते मुक्कामी असले की काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून शरद पवार जिथे मुक्कामी जातात तिथे विजयावरती शिक्कामोर्तब होतो. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. प्रश्न एवढाच आहे की बीड जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे 6चे 6 आमदार निवडून येणार आहेत. यांना का निवडून द्यायचं? पवार साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव दिला. आज शेतीमालाला काय भाव आहे? सोयाबीनला काय भाव आहे? कापसाला काय भाव आहे? पीक विम्याची काय परिस्थिती आहे? शेतकरी आत्महत्या करतायत, त्याचा काय परिणाम आहे? महिलांना 1,500 रुपये दिले, का उपकार नाही केले? आम्ही कर रुपये दिलेल्या पैशातून तुम्ही आम्हाला पैसे दिले. महाविकास आघाडीने जाहीर केले आमचं सरकार येऊ द्या, आम्ही आमच्या महिलांच्यासाठी महालक्ष्मी योजना आणू आणि 3,000 रुपये महिना आम्ही महिलांना देणार. अशा प्रकारचा जाहीरनामा आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, राहुलजी गांधी, नाना पटोले
या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झालेला आहे। एवढंच नाही तर सर्वसामान्यांच्यासाठी 25 लाखापर्यंतचा पीक विमा दिला जाणार आहे। 25 लाखापर्यंतचा पीक विमा। एवढंच नाही तर ज्या भारतीय जनता पार्टीने RSSने एकनाथ शिंदे आणि गुलाबी गँगच्या अजित पवारांनी या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की शेतकरी आत्महत्या करतायत। मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। एकीकडे ओबीसीचे लोक आंदोलन करतायत, दुसरीकडे मराठा समाजाचे जरांगे पाटील आंदोलन करतायत। अडचण काय? दिल्लीमध्ये तुमचं सरकार आहे, 50% आरक्षणाची मर्यादा काढून टाका, 75% आरक्षण करा, त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रश्न मिळतील। लिंगायताचे मिळतील, ओबीसीचे मिळतील, मराठ्याचे मिळतील, मुस्लिमांचे मिळतील, अल्पसंख्याकाचे मिळतील, आदिवासींचे मिळतील, सगळे प्रश्न मिळतील। आमचे आदरणीय नेते शरद पवार म्हणाले एका सभेमध्ये की 50% आरक्षणाची मर्यादा काढून टाकण्याचं बिल लोकसभेमध्ये आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ। काय चुकलं पवार साहेबांचं? ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला दिलं, ज्याने आम्ही महिलांना पंचायत राजमध्ये 50% आरक्षण दिलं, त्या पवार साहेबांनी संदीप क्षीरसागरला उभं केलंय। आमच्या पच्चेसूत्रीमध्ये अजून काही आश्वासनं दिलेली आहेत। आम्ही युवकांना 4,000 रुपये रोजगार देणार आहेत। या 10 वर्षाच्या काळामध्ये युतीचं सरकार आल्यापासून मला कुणीही उठून सांगावं, पत्रकार बंधू या ठिकाणी बसलेले असतील, कुणीही उठून सांगावं की या 10 वर्षाच्या काळामध्ये या लोकांनी महाराष्ट्रामध्ये एखादा उद्योग आणला? गुजरातमध्ये सगळे उद्योग पळवण्याचं काम या मोदी आणि शहाच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी करतायत। चाकणचे उद्योग गेले, कल्याणचे उद्योग गेले, मुंबईचे उद्योग गेले, नागपूरचे उद्योग गेले, एकही नवीन उद्योग सुरू झाला नाही। 12,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या आणि माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून दूर केलं। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपलं राज्य होतं। बार्टीची योजना पवार साहेबांनी लागू केली, GR केला। 12,000 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळालं। 1 वर्षात 2,500 विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागल्या। यांनी बार्टी बंद केलं। आम्ही जगायचं कसं? फार वेळ मी घेणार नाही, चिठ्ठी आलेली आहे। पण एक सांगते की अजित दादा म्हणाले RR पाटलांनी केसांनी गळा कापला। दादा, तुम्ही गुलाबी जॅकेट घालून देवेंद्र फडणवीसच्या मांडीला मांडी लावली, त्यावेळेला पवार साहेबांचा केसाने गळा कापण्याचा तुम्ही प्रयत्न केला, पण पवार साहेबांना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचं चिलखत त्यांच्या गळ्याभोवती असल्यामुळे त्यांचा गळा तुम्ही कापू शकला नाही। आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तिकीट मागण्यासाठी भीक मागावी लागते, अशा प्रकारची परिस्थिती आलेली आहे। या ठिकाणी अजितदादाच्या उमेदवाराला मत म्हणजे देवेंद्र फडणवीसला मत, आणि म्हणून जाती धर्मामध्ये वाद लावणाऱ्या या लोकांना निवडून द्यायचं नाही। बीड जिल्ह्यातले 6 आमदार निवडून येणार आहेत। प्रश्न फक्त एकच आहे, माफ करा मला खोकला असल्यामुळे मध्ये मध्ये डिस्टर्ब होत आहे। एकच विनंती आज पवार साहेब, आपण सगळेजण मिळून करूया। संदीप भैया निवडून येणार आहे, निश्चित निवडून येणार आहे, आघाडीचं सरकार येणार आहे, पण भैया साहेबांना या बीड जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी पवार साहेबांनी दिलीच पाहिजे। ही मागणी आपण सर्वजण मिळून करूया, एवढीच विनंती मी या ठिकाणी करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। खरं तर आजच्या विजयी प्रचार सभेच्या निमित्तानं अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षाच्या सर्वांच्या वतीनं आजच्या या विराट जाहीर सभेचं आयोजन या निमित्ताने केलेलं आहे।
या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय माजी मंत्री बदामराव पंडित यांचं आवर्जून आगमन आहे. त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर उल्हास भैया गिराम शिवसेना तालुका अध्यक्ष यांची देखील उपस्थिती आहे. त्यांचं स्वागत आहे. यानंतर मी विनंती करतोय त्याचबरोबर ॲडव्होकेट पिंगळेताई यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून आगमन आहे. त्यांचं स्वागत आहे. यानंतर विनंती करतोय फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्या समोर मत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय नामदेवरावजी चव्हाण ज्येष्ठ नेते CPI राज्य सचिव. विनंती आहे की त्यांनी आपलं या निमित्तानं मत व्यक्त करायचं, भावना व्यक्त करायच्या. जोरदार टाळ्या. या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय संदीपजी क्षीरसागर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, ते या देशाचे राष्ट्रीय नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या भाषणासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मला जाणीव आहे की माझं भाषण ऐकण्यासाठी काही खास तुम्ही जमलेलं नाहीत. मंचकावरील सर्वांचीच नावं जर घ्यायची ठरवली तर मला दिलेला वेळसुद्धा कमी पडणार आहे. म्हणून मी थेट 2 मिनिटाच्या साठी आपल्यासमोर भाषणासाठी उभा आहे. मित्रहो, आपल्या देशावर ज्या एका राजवटीचं भूत बसलेल्या मानगुटीवर त्याचा जर विचार केला तर ही केंद्रीय सत्ता फॅसिझमच्या दिशेने जाते, दहशतवादाच्या दिशेने जाते. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली जे राजवट चालू आहे त्या राजवटीने या देशातला दलित, अल्पसंख्याक आणि महिला अस्वस्थ आहे. आणि एवढंच नाही तर जो कामगार वर्ग म्हणून आपण ज्यांना म्हणतो, ज्यांच्या जीवावर हा देश चालतो, असं जो शेतकरी आपण म्हणतो, कामगार आणि शेतकरी हवालदिल आहेत. शेतकऱ्यावर बेछूट गोळीबार करणारे संसदेमध्ये जाऊन बसतायत. महिलांवर बलात्कार आणि अत्याचार करणारे मोदीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसतायत. त्यांचीच पिलावळ आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून राज्य करीत आहेत. खरं म्हणजे ईडीचं नाव घेतल्यानंतर ज्यांची विजार पिवळी होते ते आता गुलाबी रंग घालून मतं मागतायत. ह्याचं काहीतरी आपण भान ठेवलं पाहिजे. जी माणसाची सत्तेमध्ये असताना कोटी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करीत होती, त्यांना ईडीची भीती दाखवल्यानंतर यांच्या तंबूमध्ये दाखल झाली आणि ते पवित्र आणि पावन झाले. आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षानं असा निर्णय केलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे युतीचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार, खोक्याचं सरकार तडीपार केलं पाहिजे. त्याच्यासाठी या देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याची आवश्यकता आहे. मला खेद व्यक्त करावा असा वाटतो, देवेंद्र फडणवीसच्या नावाखाली, संघ परिवाराच्या नावाखाली काल सदाभाऊ खोत ज्या भाषेमध्ये शरद पवारांचा उल्लेख करतात, खरं म्हणजे यांची जीभ झडत का नाही असा प्रश्न जर निर्माण झाला तो अप्रस्तुत ठरणार नाही. आणि म्हणून यांनी पातळी सोडलेली आहे. अमित शहा येतात आणि सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे समर्थ रामदासांनी तरुणांची फौज उभा केली आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी रामदासांनी मदत केली. इतिहासाची तोडफोड करतायत, इतिहासाशी खेळ खेळतायत आणि आपलं चुकीचं नॅरेटिव्ह, चुकीचं कथानक या देशातील आणि महाराष्ट्रातील मतदारांच्या डोक्यावर मांडून मतं खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि म्हणून मी पवार साहेबांचं अभिनंदन करेल, आभार मानेल की त्यांनी स्वतःच्या वाट्यातली एक जागा शिरपूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दिलेली आहे. त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार उभा आहे. आणि आणखी मी त्यांचं अभिनंदन करेन की निष्ठावान जे कोणी आहेत, संकटाच्या काळामध्ये ज्यांनी त्याला मदत केलेली आहे, त्या संदीप क्षीरसागरला त्यांनी पुन्हा संधी दिलेली आहे. मोठमोठे मोहरे त्यांच्याकडे आले,
पण त्या मोहऱ्यांचा चेहरा त्यांना माहीत होता आणि म्हणून या बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर शिवाय दुसरा कोणीही माणूस विजयाच्या दिशेने जाऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती शरद पवार साहेबांनी निर्माण केली. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करेन. मी आपला अधिक वेळ न घेता एवढंच नम्र निवेदन करेन की येत्या विधानसभेमध्ये आपण मोठ्या संख्येनं माननीय संदीप क्षीरसागर यांना बहुमताने विजयी करा आणि आपला जो काही गोरगरिबांचा आवाज आहे विधानसभेमध्ये पाठवा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब. या ठिकाणी या विराट जाहीर सभेच्या प्रचाराच्या निमित्तानं दरम्यानच्या काळामध्ये विविध मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. महिला आघाडीच्या सन्माननीय ॲडव्होकेट हेमाताई पिंपळे यांचं या निमित्तानं आवर्जून आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर नगरसेवक जलील खान पठाण यांची उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. भाई उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर शाकीर भाई उपनगराध्यक्ष, शेख रहीम भाई, अखिल भाई, अयूब भाई, शेख नदीम भाई या सर्व मान्यवर मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. यानंतर अधिकचा वेळ न घेता या जाहीर विराट सभेला संबोधित करण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके, ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्र फॅन आहे, ते सन्माननीय कराळे सर आपल्या सर्वांना संबोधित करतील. जोरदार टाळ्या होऊन द्यात. ज्यांच्या प्रचार सभेसाठी आता इथं जमलेलो आहे असे संदीप भैया आणि ज्यांची आपण आता आतुरतेने वाट पाहत आहे आणि ज्यांनी चांगल्या चांगल्याची वाट लावली असे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान, तुमच्या आमचे प्रेरणास्थान आणि या महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय पवार साहेब, या उपस्थित विचारमंचावर असलेले सर्व मान्यवर, आपण इथं जमलेले सर्व लोक ग्रामीण भागातले आहो आणि सगळे लोक इथं येणाऱ्यापैकी एकही असा नसन का जो शेतकरी आहे नाही आणि शेतकऱ्याशी जुळला नाही. आपला सत्यानाश केंद्रात असणाऱ्या दाढीवाल्यानं केला आणि इथं असणाऱ्या दाढीवाल्यानं केला आणि ह्या दाढीवाल्यानं लुटू खाल्लं, फक्त आता आपला जीव घ्यायचा ठेवला. आता मागच्या 1 वर्षात सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाला आणि दुसरा जिल्हा आत्महत्येत बीड आहे. मागच्या 1 वर्षात 1087 आत्महत्या झाल्या आणि तुमच्या जिल्ह्याचा कृषी मंत्री, महाराष्ट्राचा कृषी मंत्री इथचा होता. एकाही शेतकऱ्याच्या घरी आत्महत्या केल्यावर सहानुभूतीची भेट सुद्धा या कृषी मंत्र्यांना दिली नाही. जराशी लाज वाटायला पाहिजे न्यायले का कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या घरी भेटी दिल्या नाही, पण तुमच्या बीड जिल्ह्यात हिरोईन आणून नाचवल्या. नाचवल्या का नाही नाचवल्या? हा, मग तुम्ही विचार करा का जर असे लोक येत असन, पण आपला जो उमेदवार आहे संदीप भैया, हा दाढीवाला नाही आहे, स्मार्ट आहे हिरो सारखा आणि काम बी हिरो सारखं स्मार्ट आहे. म्हणून माझं सांगणं एवढं आहे का इथं प्रत्येक जण शेतकरी आहे. सोयाबीनचा हमी भाव नरेंद्र मोदीनं 4892 रुपये ठरवला आणि आमचं सोयाबीन मार्केटमध्ये चाललं 3200 रुपये 3500 रुपये. चाललं का नाही? चाललं का नाही चाललं? 2022ले असं सोयाबीन 10,000 रुपये क्विंटल गेलं होतं. नरेंद्र मोदीच्या पोटात खुपसलं का साला आता काही खरं नाही, शेतकऱ्याचा फायदा होत राहिला. 12 लाख टन सोयाबीनची ढेप अमेरिकेहून आयात केली या चोट्यानं. 12 लाख टन आणि सोयाबीनचे भाव 10,000वरून 4,000वर पाडले. हे सरकार लक्षात ठेवता बरं. तो करार केव्हा केला? ऑगस्ट महिन्यात. आणि ढेप येणं सुरू झाली सप्टेंबर महिन्यात. ऐन शेतकऱ्याच्या तोंडात दिवाळीचा घास सुकाना जाव तर त्याच्या तोंडातला घास हिसकून घेण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं आहे. हे इतके बदमाश आहे का हे एवढे खोटे बोलतात का काही खोटी बोलायची हद नाही. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना एवढं खोटं बोलाव, प्रत्येक गोष्टीत खोटं. आता तुरीचे भाव गेले होते एक वेळा 12,000 रुपये क्विंटल. तेव्हा इजिप्तवरून तुरीची दाय बोलावली अकातल्यासारखी. किती बोलावली? तुरीचे हमी भाव होते 5,800 रुपये आणि कास्तकाराची तूर जाय 4,000 रुपये क्विंटलनं. मग नाफेड खरेदी करायला तयार होती तर देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट होतं का नाफेड पाशी तुरी खरेदी करायसाठी बारदाना नाही आणि तुमच्या समोर जे सिमेंटचे रस्ते बनले त्याच्यावर पोत्याला बारदाना येत होता.
म्हणजे कास्तकाराले उल्लू बनवायचं काम हे सरकार करत आहे, हे लक्षात ठेवा. हे जे बिंदे सरकार आहे, तिघाडी सरकार, जे सुरत मार्ग गुवाहाटी गेलं आणि गोवा मार्ग येऊन यायनं शपथविधी ग्रहण केला, हे असंवैधानिक सरकार आहे. यायनं तुम्हाला का केलं? त्या महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करायचं काम केलं. का केलं यायनं माहित आहे? यायनं महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करासाठी आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर टाटा एअरबसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात नागपूरले मिहानमध्ये होणार होता. आता नरेंद्र मोदीनं रशिया स्पेनच्या राष्ट्राध्यक्षासोबत उद्घाटन केलं गुजरातमध्ये. गोरगरिबाचे इंजिनियर, पॉलिटेक्निक आणि ITI झालेले पोरं तिथं लागले असते, आपल्या पोट्याले लग फिरवायचं काम या सरकारनं केलं, हे लक्षात ठेवा. इथं आमच्या आया बहिणी बसल्या आहे. हा, यायले लाडकी बहीण आता आठवली लोकसभा आल्यावर. लोकसभेच्या अगोदर लाडक्या बहिणीचा पत्ता नव्हता. नरेंद्र मोदी का म्हणे माहित आहे? 2014 नरेंद्र मोदीचं स्टेटमेंट होतं, ठीक आहे, मी जर पंतप्रधान झालो तर 100 दिवसात ब्लॅक मनी आणीन. म्हणे ना, आणला का ब्लॅक मनी? 100 दिवस का 10 वर्ष गेले, ब्लॅक मनी आणला नाही. ब्लॅक मनी आणल्यावर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख टाकीन म्हणे. हे 15 लाखावरून आमच्या लाडक्या बहिणीले 1500 रुपयावर आणलं जी यानं. किती रुपयावर? 1500 रुपये. 1500 रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही. आणि यायनं हे लक्षात ठेवा, आता ह्या पोट्याले बेरोजगार करायचं काम पुन्हा पुण्याले 1,76,000 करोड रुपयाचा वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी येणार होती. हे कंपनी सुद्धा गुजरातले नेली. हे जे सरकार होतं हे गुजरातच्या नरेंद्र मोदीच्या दावणीले बांधलेलं सरकार होतं. आणि यायनं आपल्या पोरायले 2 लाख कोटी तिथं लागले असते. या महाराष्ट्रातल्या 2 लाख पोरायले बेरोजगार करायचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं आहे. म्हणजे आमचे भाचे, हे जे देवा भाऊ म्हणते, एकनाथ भाऊ म्हणते, यायनं आमच्या पोरायले लंग फिरवायचं काम केलं. जवाई वावरात मरमर मरून राहिला शेतात, त्याला लाईन नाही आहे, दिवसा 3 तास, रात्री 3 तास, रात्री 2 वाजता स्प्रिंकलरचे पाईप पलटवाले जाते. वरून म्हणते पवार साहेबांनी का केलं? तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदीनं ह्या दाढीवाल्यानं का केलं? ह्या दाढीवाल्यानं उद्योगपत्याचं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. त्याला नाव दिलं राईट ऑफ. उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं, त्याला नाव का दिलं? राईट ऑफ. तुम्ही लोन घ्या, आणि तुम्ही जर ट्रॅक्टरले लोन घेतलं, गाडीले लोन घेतलं, नाही भरल्या 3 महिन्याच्या किस्तात, चौथ्या महिन्यात तो येते बँकेचा माणूस आणि तुम्हाला डिफॉल्टर म्हणते. साले, हे तुम्ही डिफॉल्टर आहे आणि त्यानं लोन नाही भरलं, त्याला राईट ऑफ म्हणते. शेतकऱ्यावर, बंद्या भारतातल्या शेतकऱ्यावर 1 लाख करोडचं कर्ज असन. नरेंद्र मोदी म्हणते शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आणि उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला 3-3 लाख करोड रुपये यायच्यापाशी आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जे शेतकरी आहे आपलं कर्ज माफ नाही केलं, पण मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब, तेव्हा 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी या बंद्या भारतातल्या शेतकऱ्याचा 7बारा कोरा करायचं काम त्यावेळेस मनमोहन सिंग सरकार आणि आदरणीय पवार साहेबांनी केलं. हे लक्षात घ्या. पवार साहेबांनी का केलं? फळबाग लागवड योजना चालू केली, आपल्या शेतीले ड्रीप सिंचनासाठी सबसिड्या चालू केल्या, आणि आता 3 वर्ष झाले शेतकऱ्याला सबसिडीचे पैसे येऊन राहिले नाही. मी शेतकरी आहे, ज्याची जैते त्याला कळते. सोयाबीन मार्केटले 3500 चाललं, आपलं चाललं का नाही चाललं? DAPची बॅग 538 रुपयाची होती 14ले, ह्या साल्यानं 1350 करून ठेवली. आता गहू पेराचा आहे, युरियाची बॅग 100 रुपयाची भेटे 350ची नेली. मार सांगे अच्छे दिन 67 रुपयाचं पेट्रोल 116वर नेलं. इलेक्शन आलं, झोपकानं 10 कमी केले साल्यानं, आणि म्हणते कमी केले. सिलेंडर 430 रुपये होतं, भिकाऱ्यासारखी सबसिडी देते 40 रुपये त्याच्यावर. 1150चं सिलेंडर केलं, आता 200 कमी केले लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस. अजून जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेल तुम्हाला, तर येणाऱ्या निवडणुकीत 20 तारखेला महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. आपल्या मतदारसंघातून संदीप भैयांना जास्तीत जास्त मतांना आपल्याला विजयी करायचा आहे आणि एक उमेदवार इथून आपल्याला पाठवायचा आहे. आणि हे जे सरकार सुरत मार्गे गुवाहाटी आलं 50 खोके एकदम ओके, यायले ओकेच करायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून माझं सांगणं एवढं आहे. त्याच्यानंतर यायना देशाचा पहिला पंतप्रधान आहे ह्या
एक यानं स्कीम आणली अग्निवीर नावाची. गोरगरिबाचे शेतकऱ्याचे पोरं हे आर्मीमध्ये भरती होत होते. सकाळी 4 वाजता पोट्टे रोडनं धावत राहते. तुम्ही खेड्यानं गेले तर त्याचं स्वप्न राहते मी आर्मीत लागलो पाहिजे. 17-18 वर्षाच्या बॉन्डवर पोट्ट लागे. किती? 17-18. नरेंद्र मोदीनं 4 वर्षाचा बॉन्ड आणला. 4 वर्ष. त्याच्यानंतर गॅरंटी नाही. 19व्या वर्षी तुमचं पोरग आर्मीत भरती होईल आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. कितव्या वर्षी? 23. आता तुम्ही मला सांगा तुमचं पोरग 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. येईन तो गावाले. मग लग्नाचं वय झालं राहते. बाप त्याला पोरगी पाहिले नाही. पोरीच्या बापाला सांगन ही इज माय सन आणि ही इज अ एक्स सर्व्हिसमॅन, रिटायर्ड एक्स सर्व्हिसमॅन. आता मला सांगा हे जे पोरग रिटायर्ड झालं याले खरंच पोरीचा बाप पोरगी देईन का? त्याला म्हणा पलट. आणि मग का करण पोरीचा बाप तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे विचार करा का अशी परिस्थिती. पहिला पंतप्रधान आहे देशाला लाभलेला जो वयाच्या 23व्या वर्षी जवान वयात पोट्याले रिटायर्ड करून राहिला. अनफड गवाराले आपण बनवलं पंतप्रधान. त्याचे हे लक्षण आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं कृषी पीक विमा आहे. 1 रुपयात पीक विमा. 1 रुपयात नाही. सोयाबीनचा प्रीमियर आहे 1700 रुपये. कापसाचे आहे 2600 रुपये. कोण भरते? सरकार भरते. सरकार म्हणजे आपल्या टॅक्सच्या पैशाचे. का म्हणते तुम्हाला सांगतो. 2014च्या अगोदर शेतकऱ्याचा पीक विमा भेटत होता. आता येतच नाही. माझ्या वर्धा जिल्ह्यात मागच्या वर्षी 480 करोड रुपये शासनाने प्रीमियम भरला त्या प्रायव्हेट कंपन्या आले. नरेंद्र मोदी जेव्हापासून आले तेव्हापासून सगळ्या प्रायव्हेट कंपन्या आल्या. मुक्या, अन्या, बजाज सब. ते मुक्या अन्या जवाई होई ना यायचे. आणि आता तुम्हाला सांगतो ह्या कंपन्या ज्या ह्या कंपन्या तुम्हाला पीक विमा नाही देत. माझ्या वर्धा जिल्ह्यातून 480 करोड रुपये जमा केले आणि 138 करोड रुपये फक्त यायनं वाटले. बाकीचे बंदे 350 करोडचा गल्लुरे यायनं खाल्ला. म्हणून माझं एवढं म्हणणं आहे. आता तेव्हा 2014च्या अगोदर भारत सरकारची कंपनी होती पीक विमा देणारी. तिचं नाव होतं ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. जेव्हापासून मोदी आल्या बंद्या प्रायव्हेट कंपन्या. ते म्हणते का 72 तासाच्या आत पीक विमाची नोंदणी करा. आता मला सांगा त्या शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल समजत नाही आणि हे साले म्हणते पीक विमा नोंदणी करा. कसं शक्य आहे जी? म्हणून इथल्या तमाम जनतेने हे लक्षात ठेवावं. आणि हे लक्षात ठेवा यायनं पैसे खाण्याचा एवढा बाजार चालवला का यायनं पैसे खाण्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभा करताना बी जराशी लाज बाळगली नाही. मालवणचा पुतळा 8 महिन्याच्या अगोदर बांधलेला पुतळा 8 महिन्यानं पडते. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आन बान शान आहे. त्या महाराष्ट्राची अस्मिता मातीत मिसळण्याचं काम या मिंदे सरकारनं या तिगाडी सरकारनं या देवाभाऊनं केलं आहे. महाराष्ट्रातली जनता यायला माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत यायला यायची जागा दाखवा आणि त्याला सांगा का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात सुद्धा पैसे खाल्ले म्हणून आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून माय सांगणं एवढंच आहे का येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतांनी संदीप भैया क्षीरसागर यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देश का नेता कैसा हो, पवार साहब कैसा हो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. या देशाचे नेते महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा आदरणीय साहेबांचं आगमन झालंय. एकदा आपण सर्वांनी एकदा गगनभेदी घोषणा देऊयात. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज,
महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आदरणीय साहेबांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे. देश का नेता कैसा हो. एकदा सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये घोषणा द्यायची आहे. अरे देश का नेता कैसा हो. देश का नेता कैसा हो. सर्वांचा आवाज बीडकरांचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. देश का नेता कैसा हो. देश का नेता कैसा हो. आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं बीडकरांच्या वतीनं स्वागत करूयात. आदरणीय साहेब. पूर्ण भारतभर त्या ठिकाणी ज्यांच्याकडे लक्ष आहे असे आपले आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण साहेबांचं स्वागत करूयात. एकदा बीडकर घोषणा आपल्या बीडकरांच्या स्टाईल मध्ये असली पाहिजे. अरे देश का नेता कैसा हो. आवाज येत नाही बरं का, आवाज येत नाही. अरे देश का नेता कैसा हो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्षांच्या वतीनं सर्व सन्माननीय अतिथींचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आमदार संदीपभैया क्षीरसागर आणि त्यांची टीम आदरणीय साहेब आणि सर्वच सन्माननीय यांचं स्वागत करत आहेत. सर्व सन्माननीय अतिथी आणि आदरणीय साहेब यांचा आमदार संदीपभैया क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून आदरणीय साहेबांचं स्वागत बीड जिल्ह्याच्या वतीनं होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण आदरणीय साहेबांचं स्वागत करूयात. याचबरोबर धनगर समाजाच्या वतीनं गोंगडी आणि काठी देऊन आणि त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीनं ताम्रपट देऊन साहेबांचा सत्कार होत आहे. बंजारा समाजाच्या वतीनं आणि धनगर समाजाच्या वतीनं सुद्धा आदरणीय साहेबांचा सत्कार संपन्न होत आहे. बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय साहेबांचा सत्कार होत आहे. जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर, परमेश्वरजी सातपुते सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार संपन्न होत आहे. ज्या व्यक्तिमत्वाकडे देश आशेने पाहत आहे, महाराष्ट्र राज्य आशेने पाहत आहे, असे आदरणीय साहेब श्रद्धेय साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वजण बीड जिल्हावासियांच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूयात. बघा, पुरोगामी महाराष्ट्राला उज्ज्वल दिशा दाखवण्याची क्षमता असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे बीडमध्ये आलेले आहेत आणि सर्व बीडकरांच्या वतीनं अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा सर्व मित्र पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं साहेबांचा सत्कार होतोय. आणि साहेबांचा सत्कार होत असताना आपल्या सर्वांचा एकदा जय घोष मोठ्या आवाजामध्ये निघला पाहिजे. अरे देश का नेता कैसा हो. आवाज आवाज. अरे देश का नेता कैसा हो. पवार साहेब तुम आगे बढ़ो. बीड जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. शरदचंद्रजी पवार नावाने अख्खा भारत देश हादरवला. उमेदीच्या विजुगुषीने वृत्त तरुणासमोर तो कडाडला.
हात थरथरणाऱ्या वयामध्ये इतरांना कापरं भरवलं. साहेब तुमच्या उमेदीनं अंगात बळ संचारलं. आदरणीय साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनेही त्या ठिकाणी साहेबांचा सत्कार होत आहे. विजलेल्या राखेतून अंगार फुललेले आहेत. मरगळलेल्या माणसांना चैतन्याने आहे भारलेले. महाराष्ट्राच्या मातीमध्ये नररत्नाची खाण आहे. साहेब तुम्ही म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राची शान आहे. मनिध्येयाचा ध्यास सांगी कर्तृत्व विलास सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे वारकरी आणि कार्यशीलतेतून राष्ट्र घडवितात खरे विकासाचे मानकरी. असं ज्यांनी सुजलाम सुफलाम संपूर्ण महाराष्ट्राने देशाला बनवलं असे आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे बीडमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत सर्व महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांच्या वतीने केलं जात आहे. सर्व बीडकर एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी वाजवूयात. सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये या मशालीला जपावं लागेल, नसता का महाराष्ट्र पुन्हा कोलमडून पडेल. आदरणीय साहेबांचं आपण सर्वांना मार्गदर्शन आज लाभणार आहे. तत्पूर्वी आजच्या या विजयी सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी माझे आमदार सय्यदजी सलीम यांना मी विनंती करतो की आपण या विजयी सभेचं प्रास्ताविक करावं. बीड विधानसभा मतदार संघ के लोकशाही आघाड़ी के उम्मीदवार लोकप्रिय उम्मीदवार संदीप भाई क्षीरसागर इनके प्रचार सभा को आए हुए हमारे देश के नेता हमारे सबके नेता आदरणीय पवार साहब, आदरणीय होड़कर साहब, आदरणीय करारी गुरुजी, वक्त की कमी की वजह से मंच पे बैठे सभी शिवसेना के नेता मित्र पक्ष नेता का माफ़ी चाहता हूं. आज संदीप भैया के प्रचार के लिए हम सब लोग जमा हुए वाले हैं. 2019 में आप लोगों ने संदीप भैया को आमदार बोल के चुन के दिया. 5 साल में 2 साल कोरोना में गए. 2 साल के बाद 1 जून 2022 को सरकार बदल हुई. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बने. उसके बाद 1 साल के बाद 1 जुलाई 2023 को अजीत दादा ने 40 आमदार लेके बंडखोरी किए. लेकिन मुझे फख्र है कि संदीप भाई जैसा एक नौजवान कार्यकर्ता जिसने विचारधारा से कंप्रोमाइज़ नहीं किया, विचारधारा से तड़जोड़ नहीं किया और पवार साहब के नेतृत्व में काम किया. विचारधारा के साथ रहकर काम करना ये बहुत अवघड़ काम है, बहुत मुश्किल काम है. आप लोगों को मैं बताता हूँ कि बीड शहर की लोक संख्या 3 लाख लोक संख्या है. आज बीड शहर में गाँवठान के अंदर 10 दिन को पानी है. बीड शहर के विस्तारित भाग में 15 दिन को पानी है. बीड नगर पालिका ने 2017 में 25 MLD की योजना पूरी की, काम पूरा हुआ. लेकिन नगर पालिका के तरफ MECB की थकबाकी होने की वजह से, MECB ने लाइट कनेक्शन नहीं देने की वजह से आज हम बीड शहर के लोग पानी से महरूम हैं. संदीप भाई ने विधानसभा में भी विषय उठाए, DPDC में उठाए, लेकिन हमको कोई जब रिजल्ट नहीं आया तो हमने बम्बई औरंगाबाद हाईकोर्ट में PR दाखिल करे. हाईकोर्ट ने 2 ऑर्डर उसमें आदेश किए कि केंद्र और राज्य शासन ने लाइट बिल के पैसे, थकित लाइट बिल के पैसे भर के बीड शहर की पानी पुटा शुरू करना. लेकिन ये सरकार, आपको मालूम है कि पालक मंत्री धनंजय मुंडे साहब ने व्यक्तिगत दुश्मनी समझ के ये काम में आड़ा डाले आला है. बीड शहर में 2023 के अंदर 17 DP रास्ते नगर उत्थान में मंजूर है, लेकिन वो भी काम रुकाने का काम हुआ. काम करते टाइम में संदीप भैया ने बीड शहर, बीड तालुका और बीड शिरूर तालुका के उस उत्पादक शेतकरी को फ़ायदा होना, सबकी डिमांड थी कि गजानन कारखाना शुरू होना चाहिए. वो काम शुरू हुआ साहब. उसके अंदर पवार साहब की मदद हुई. पवार साहब ने कारखाना चालू किए, उसको भी नोटिस दिए गई. उन्होंने काकुनाना हॉस्पिटल 2018 में शुरू किया, पवार साहब के हाथ से उद्घाटन किया, उसको भी नोटिस दी गई. मेरा बताने का मकसद एक ही है कि भूमिका के साथ काम करना, विचारधारा से तड़जोड़ नहीं करना. उसके बाद कितना नुकसान होता,
लेकिन मैं संदीप भाई को धन्यवाद दूंगा, उनका कौतुक करूंगा कि एक नौजवान आमदार होने के बाद उन्होंने किसी भी किस्म की तोड़जोड़ नहीं की है। पवार साहब ने उनको न्याय दिए। इस इलेक्शन में उनको टिकट देके मैं पवार साहब को धन्यवाद करूंगा कि बहुत सारे लोगों को टिकट की मांग थी, लेकिन पवार साहब ने निष्ठा उनकी कदर करे, उनके परमाणु की कदर करे, उनको टिकट दिए। साहब हमारा यकीन से बात बोलता हूँ कि बीड़ शहर की जनता, बीड़ मतदार संघ की जनता संदीप भाई को कम से कम 50,000 की लीड से चुन के देंगी। इतना मैं आपको आश्वासन देता हूँ, अपनी जग लेता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय संदीप भैया क्षीरसागर संबोधित करणार आहेत, परंतु तत्पूर्वी प्राध्यापक राजेशजी सरकटे आदरणीय साहेबांबरोबर महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ते महाविकास आघाडीचं विजयी गीत 2 मिनिटांमध्ये सादर करतील. प्राध्यापक राजेंद्र सरकटे. या देशाचे नेते, महाराष्ट्राची अस्मिता, जाणता राजा, पद्मविभूषण आदरणीय साहेबांचं या बीड नगरीत आगमन झालंय. जरा साहेबांसाठी, कारण साहेबांनी या जिल्ह्यावर नेहमीच प्रेम केलंय. एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या दैवताचं स्वागत करूयात. पण काही म्हणा, दिल्लीचा असो, मुंबईचा असो, नाही तर आमच्या बीडचा असो, कारण नसताना आमच्या साहेबांसोबत नडलं किंवा भिडलं तर साहेब लोळवीत येतच त्याला. अगदी असं लोळवीत येत की पाठीला माती लागल्याशिवाय सोडत नाहीत, गोदमारता असते. कारण एकच सांगतो, आमच्या सर्वांचं नशीब लय भारी, कारण आमचा वस्तादच लय भारी, आमचा वस्तादच लय भारी. 84 वर्षाचा तरुण योद्धा आज रात्रंदिवस कशासाठी? या महाराष्ट्राच्या सुखासाठी, तुम्हा सर्वांच्या महिलांच्या सुरक्षेसाठी साहेब पिंजून काढतायत. आणि 84 वर्षाच्या तरुण योद्ध्याबद्दल एवढंच म्हणेन कि मुझे किनारों की परवाह है, मुझे किनारों की परवाह है, मैं आंधियों पे सवार हूं. मुझे किनारों की परवाह है, मैं आंधियों पे सवार हूं. मेरे लड़ने की कोई उम्र नहीं है, याद रखना मैं शरद पवार हूं, मैं शरद पवार हूं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या आणि तब्बल 31 जागांवर दणदणीत विजय मिळाले. साहेबांच्या 10, आपल्या राष्ट्रवादीपैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळाला. 8 खासदार दिल्लीच्या तख्तावर गेले. संबंध महाराष्ट्राने दिल्लीच्या अदृश्य शक्तीला हेच सांगितलं की बाप आखिर बाप होता है. आणि एक लक्षात ठेवा, नाद कुणासोबतही करायचा, आमच्या साहेबांसोबत नाद करायचा नाही. आणि एवढी गर्दी आहे की आमचे माननीय संदीप भैया क्षीरसागर हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार. महाराष्ट्राचा अभिमान फक्त शरद पवार, फक्त शरद पवार. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, मराठी अस्मितेची ही तळपती तलवार, मराठी
तळपती तलवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार मराठी अस्मितेची ही तळपती तलवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार महाराष्ट्राच्या दाहिशात एकच आवाज घुमतोय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला आज संदीप भैयांसाठी पेटून उठूयात आपल्या जीवाचं रान करूयात पेटून उठा आज सारे सळसळू द्या तुमचे रक्त संदीप भैयांसाठी पेटून उठा आज सारे सळसळू द्या तुमचे रक्त तुतारी घेऊन हाती जिंकूया राज्याचे तख्त करू वज्रमुठ साहेबांसाठी एक वार महाराष्ट्राचा बुलंद आवाज जरा सर्वांची घोषणा होऊ दे महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार बीड नगरीत आमच्या लाडक्या दैवताचं आगमन झालंय आणि सर्वांना विनंती करेन आमच्या लाडक्या दैवतासाठी आदरणीय पवार साहेबांचा सन्मान एक ऐतिहासिक स्वागत करायचंय साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आमच्या साहेबांसाठी करायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार एकदा आसमंत दणाणून जाईल अशी घोषणा देत संदीप भैयांसाठी तुतारी खणखणीत वाजली पाहिजे उद्याच्या विधान भवनात पोहोचली पाहिजे सर्वांनी घोषणा देत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद ज्यांच्या प्रचार सभेसाठी आज आदरणीय साहेब या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी मागील 5 वर्षामध्ये आपल्या कामाचा ठसा विधानसभेमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी सोसायटीमध्ये असेल उठवलेला आहे आज आपले सर्वांचे लाडके महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संदीप भैया क्षीरसागर हे आता आपल्याला संबोधित करणार आहे तत्पूर्वी आपण जोरदार टाळ्या वाजवून संदीप भैयांचं स्वागत करूयात संदीप भैया तुम आगे बढ़ो संदीप भैया तुम आगे बढ़ो संदीप भैया तुम आगे बढ़ो एक मिनटं आपल्या सर्वांचे सर्वस्व आदरणीय साहेब व्यासपीठावर असलेले प्रमुख आदरणीय बजरंग बाप्पा आदरणीय राजे भूपनसिंह जी होळकर आदरणीय उषाताईजी धराडे बदामरावजी पंडित साहेब आमचे मार्गदर्शक सय्यदजी सलीम ठोंबरेताई कराळे सर गणेश वरेकर जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर रवींद्रजी गवळी अजिंक्यजी चांदणे परमेश्वरजी सातपुते मोहनजी गुंड उल्हासजी गिराम अशोकजी येडे सुभाषजी लोणके राहुलजी सोनने इथं उपस्थित असलेले व्यासपीठावरती सर्वच प्रमुख आणि इथं आम्हाला आशीर्वाद देण्यात आलेले आणि ताकद देण्यात आले सर्व माझे युवक मित्र आणि माझ्या वडीलधारी माणसं साहेब
खूप दिवसापासून चर्चा होती की माझ्यासोबत कोणी राहिलं नाही बाप्पा. आता उघडा डोळे आणि बघा नीट हे काय आहे. 17 ऑगस्ट 2023 साहेब पक्षफुटीनंतर पहिली तारीख मराठवाड्यातली आपण बीड मतदारसंघाला जिम्मेदारी दिली होती साहेब. आणि त्याच्यानंतर ह्या 1.5 वर्षामध्ये लोकसभेला बाप्पा आपली तारीख दिली होती. आणि त्याच्यानंतर आज साहेब मला आशीर्वाद देण्यासाठी आपण बीड मतदारसंघामध्ये आले साहेब. बीड मतदारसंघाने आपण जेव्हा पण हाक टाकली साहेब, या लोकांनी सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत साहेब. आज मला लक्षात आलं साहेब की माझ्यावरती आणि बीड मतदारसंघावरती आपलं किती प्रेम आहे की एवढ्या 1.5 वर्षामध्ये आपण 3 सभा माझ्या मतदारसंघात दिल्या साहेब. थोडं मोकळंही बोललं पाहिजे बाप्पा. आणि मी साहेबांनाही मी एकदा भेटलो होतो साहेब. चर्चा अशी होती साहेब, आणि खास करून आमच्या इकडे एक बशीरगंज भाग आहे. त्या बशीरगंज भागमध्ये 1 महिना चर्चा होती बाप्पा की मला तिकीटच नाही. कार्यकर्ते सर्वसामान्य लोक प्रचार करत असताना हा प्रश्न विचारायचे, बरोबर आहे का? आणि साहेब खरंचपणे मी महिन्याभरात आपल्याला काही बोललो नाही, पण जो आशीर्वाद मागच्या वेळेस मी काही नसताना सुद्धा मला आमदारकीचं तिकीट दिलं साहेब तुम्ही, आणि निवडून सुद्धा आणलं साहेब. आणि यावेळेस सुद्धा आपण जो मला तिकीट दिलं साहेब त्याबद्दल सर्व मतदारसंघाच्या वतीने आपल्या सर्व साहेबांचे मी आभार मानतो. या 5 वर्षामध्ये काय केलंय, सातत्याने विरोधक माझ्यावरती टीका करतात. या 5 वर्षाचा काळ सुद्धा आपल्या समोर आणला पाहिजे. या 5 वर्षामध्ये सुरुवातीचा काळ हा कोविडचा होता. 1 वर्षाची सत्ता होती आणि 2 वर्ष हे बिनविरोध म्हणजे विरोधकाच्या बाकावर मी बसले होते साहेब. पण मतदारसंघाला आवर्जून सांगेल की या 1 वर्षाच्या सत्तामध्ये किंवा 2 वर्षाच्या मी विरोधी बाकामध्ये असल्यामुळे तरी सुद्धा आपण ज्या साहेब जे नॅशनल हायवेचा आपण रोडने आलेले आहेत, आणि इकडचा नॅशनल हायवेचा जो रोड आहे छत्रपती शिवाजी महाराजपर्यंत साहेब, हा आपण गडकरी साहेबांना मंजूर करून दिलेला आहे. आपल्याला आठवत असेल साहेब की आपण एक हॉस्पिटल काकुनाना हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आलो होतो साहेब. आणि त्या काकुनाना हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या भाषणच्या वेळेस आलो होतो की तू डॉक्टर आहेस का? मग कसं चालणार, राजकीय आहे बाप्पा. पण साहेब आवर्जून सांगेल, मी डॉक्टर जरी नसलो तर या आपण उद्घाटन केल्यापासून 35 बेडेड ICU हॉस्पिटल वाढलेलं आहे. आणि एवढ्या काळामध्ये साहेब 15,000 शस्त्रक्रिया आपण स्कीमच्या माध्यमातून तिथं केलेलं आहे साहेब. शासकीय इमारती जर बाप्पा जर बघितल्या तर सिव्हिल हॉस्पिटलची इमारत आहे, कलेक्टर ऑफिस आहे, रेस्ट हाऊस आहे, तहसीलचं कार्यालय आहे, कर्मचारी निवास आहे साहेब. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी गजानन साखर कारखाना जो माझ्या आजीने उभा केला होता साहेब, आणि गेल्या 13 वर्षापासून बंद पडला होता, तो फक्त ना फक्त आपल्या आशीर्वादामुळे चालू केला साहेब. 12.5 टनी कारखाना होता. आपल्याला काळजी होती साहेब की हा कसं चालवेल, पण बाप्पा तुमच्या नंतर जर भाव दिला असेल मागच्या वर्षी तर मी दिला, 2750 तुम्ही दिला, आणि 2700 भाऊ साहेब पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा झाला साहेब. आणि साहेब मग नंतर ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये भूमिकेवरती मी प्रत्येक व्यासपीठामध्ये बोलतो की भूमिका आणि विकास, आमचे सलीमभाई म्हणतात ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. भूमिकेमुळं आज हे लोक माझ्या सोबत आहेत साहेब. याच भूमिकेमुळे साहेब मागच्या निवडणुकीला खासदारकीच्या वेळेस कुणी आपलं राहिलं नव्हतं, पण आपली जी पुरोगामी विचार आहे साहेब, जे सेक्युलर सोच आहे, या सोचमुळं ह्या विचारामुळं साहेब मागच्या वेळेस बाप्पाला भरघोस मतांनी लोकांनी मतदान केलं साहेब. पण जसा फायदा आहे साहेब तसं त्याचा तोटा पण आहे. कारण का या भूमिकेमुळं मी सत्तेतून बाहेर निघालो साहेब, आणि 2 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघ ह्याचा साक्षीदार आहे साहेब. जे प्रस्ताव आम्ही तयार केले होते, मग बिंदुसराचं पूल कम बंदर आहे, टुकूरचं आहे. टुकूरच्या विषयी मी आवर्जून सांगेल की टुकूरचं जे 10 वर्षापासून जे भाषण करत होते त्या टुकूरच्या प्रकल्पामध्ये 2 गाव उठत होते बाप्पा. त्याच्यामुळं
त्या गावाकऱ्यांचा विरोध होता, पण जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून सलीम भाई आम्ही तिथं बैठक घेऊन तिथं 4 बंधारे असे डिझाईन केले साहेब की जेवढं पाणी साठवण तिथं त्या तलावात होत होतं त्याच्या कमी पैशामध्ये तो बंधारा होईल. त्याचा पण प्रस्ताव तयार आहे. फुलसांगवीचा एक प्रस्ताव आपल्याला नवीन आपण तयार केला आहे. तशाचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उंची वाढवायचा विषय साहेब गेल्या निवडून आल्यापासून साहेब हा विषय अग्रेसर आहे. त्याचे सगळे प्रस्ताव आपण तयार केलेले आहेत. अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा बीड पंचायत समितीमध्ये आणि मेटे साहेबांचा पुतळा ह्याचे ठराव घेऊन आम्ही झालेले आहेत. अल्पसंख्यक वस्तीचं मुलींचं वस्तीचं सभागृह, उर्दू घर, हे सगळे प्रस्ताव तयार आहेत साहेब. पण या भूमिकेमुळं, या पुरोगामी विचारामुळं, या विरोधामुळं हे सगळे प्रस्ताव तयार आहेत, पण एकाही प्रस्तावाला साहेब कुठं पण निधी टाकलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय, माझं बीड मतदारसंघामध्ये अर्ध शहर आहे आणि अर्ध ग्रामीण आहे. आज सुद्धा मुदलत पाणी असून सुद्धा साहेब 15 दिवसाला पाणी येतं. म्हणजे पाऊस चांगला असून सुद्धा वारंवार आम्ही ह्याची पाठपुरावा केली. महत्त्वाचं म्हणजे साहेब की 25 MLT, एक 24 MLTची जुनी योजना आहे आणि 25 MLTची नवीन योजना मंजूर आहे, पूर्णपणे चालू म्हणजे तयार झालेली. अडचण त्याच्यामध्ये एवढीच आहे साहेब, फक्त MSCBची थकबाकी भरली नाही. या कारणामुळं त्याचं कनेक्शन जोडलं नाही आणि कनेक्शन जोडलं नाही म्हणून आज 15 दिवसाला पाणी येते. अधिवेशनामध्ये मतदारसंघाचे लोक साक्षीदार आहेत. अनेक विषयावरतून अनेक अधिवेशनामध्ये याविषयी मांडलं. बरं, हा जसं बीडची आमची मागणी होती साहेब तशी नगरची सुद्धा मागणी होती. त्या नगरच्या मागणीमध्ये साहेब तिथं 100 कोटी रुपये दिले आणि माझ्या मतदारसंघावरती फक्त भूमिकेमुळं साहेब हा विषय झाला. पण माझ्या मतदारसंघाच्या लोकांनी आपला जो विचार आहे साहेब तो जोपासला साहेब आणि त्याच्यामुळेच या भूमिकेमुळे हे सर्वजण आपल्यासोबत आहेत साहेब. सगळ्यात महत्त्वाचं साहेब बाप्पा, या 2 वर्षामध्ये आपल्याला म्हणजे बीड जिल्ह्यावरती एक काळी चादर पसरली होती साहेब. ज्या पद्धतीने सत्ता तिथं आली साहेब, एक अदृश्य शक्ती, राक्षसी वृत्तीचा काही व्यक्ती आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी नवीन पदावरती बसली साहेब. या लोकांनी साहेब समाजामध्ये तेढ निर्माण केला, जातीबातीमध्ये भांडण लावली आणि साहेब फक्त आणि फक्त आपली जे पुरोगामी विचार आहेत आम्ही जोपासले. पण हे शांत करण्यासाठी आम्हाला सर्वांना रस्त्यावर उतरावं लागलं साहेब. आणि फक्त आणि फक्त आपल्यामुळं, पण लोक हे विसरणार नाहीत बाप्पा. आणि लोकांना हे पूर्णपणे कळालं आहे. आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बाप्पा, या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये हा जो कोणी रावण आहे त्याला दहन करण्याचं काम ही मायबाप जनता करणार आहे. सगळे पत्रकार मला विचारत होते साहेब की साहेबांचा मुक्काम आहे. सगळ्यांनी मला विचारलं, लोकांनी विचारलं. मी म्हणलं साहेबांचा मुक्काम आहे. ते म्हणले मुक्काम असलं की तिथं भूकंप होतो. मी तर आता इथं म्हणतो साहेबांचा मुक्काम म्हणले तो जो रावण आहे. आधी एक कोणता पिक्चर होता ते करण अर्जुन, त्याच्यामध्ये एक डायलॉग होता बाप्पा, ठाकूर तू तो गयो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा साहेब, आता आरक्षणावरती तर बोललंच पाहिजे. आणि साहेब मी आवर्जून सांगेल साहेब, मी एकमेव आमदार आहे साहेब, मी एकमेव आमदार आहे जिल्ह्यातला साहेब. बजरंग बाप्पाच्या प्रचाराच्या वेळेस मला कोणत्याच गावात अडवलं नाही, कोणत्याच नाही. उलट वाजत गाजत मला लोकांनी घेऊन गेलं साहेब. आणि लोक म्हणते आता कसं, तर मी म्हणलं जरांगे दादा पाटील म्हणतात तसं. साहेब मी शेवटी आपल्याला एवढं सांगेल की सर्व प्रामाणिक लोक आपण सर्वजण आज आपल्या फक्त विश्वासावर, आणि साहेब आज सुद्धा आपण दिवसातून 3-3 सभा घेतात. सकाळी चॉपरनी जरी असली तर रात्रीचा प्रवास आपण गाडीने करतात.
ह्याची जाणीव या मतदारसंघातल्या लोकांना आहे. आपण सुरुवातीपासून काळजी करतो ना साहेब, अरे तुझं कसं होणार, तुझं कसं होणार, वातावरण असं आहे, वातावरण तसं आहे. म्हणलं साहेब तुम्ही आशीर्वाद द्या. हे सर्व लोक एकमेव उदाहरण आहे साहेब, की जिथं जातीपातीच्या ह्याच्यावरती मतदान मागितलं जातं, बोललं जातं, पण बीड मतदारसंघामध्ये जर बघितलं तर सुयाच्या टाचणी एवढी जाते माझी, सुयाच्या टाचणी. हे उदाहरण कुणी दिलं असेल तर फक्त आणि फक्त पवार साहेबांनी. आणि साहेब प्रामाणिकपणे सांगतो, हे सर्व महाविकास आघाडीचे जे सर्व नेते आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, काँग्रेसचे आहेत, हे एकजुटीने. आता ह्याच्यापैकी मॅनेज नाही साहेब कुणी, ह्याच्यापैकी मॅनेज कुणीच नाही. तर ही खरं अर्थाने साहेब ही आशीर्वाद मला येणाऱ्या या मतदानाच्या माध्यमातून 100% देणार आहेत. परत एकदा साहेब आपण सर्वजण आशीर्वाद द्यायला मला इथं आलेत, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. राजकारण गांभीर्याने आणि जबाबदारीने करावं लागतं असे मला प्रामाणिक वाटते, असे आदरणीय साहेब त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात. राजकारणातून सत्ता येते, सत्तेच्या माध्यमातून धोरणाची निश्चिती होते, समाजातील सर्व घटकांचा विकास करता येतो. म्हणून स्वतंत्र विचाराच्या प्रेरणेच्या तरुणाईने राजकारणात आलं पाहिजे असे आदरणीय साहेब सांगतात. निश्चितपणे संदीपभाई तुमच्याकडे पाहून साहेबांच्या या आत्मचरित्राच्या विचाराची प्रचिती येते. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानीस वंदन. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र. आज महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय संदीप भैया क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आम्हाला मार्गदर्शन करायला आलेले, आशीर्वाद द्यायला आलेले महाराष्ट्राचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र. व माझे सहकारी मित्र जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते सर व व्यासपीठावरील सर्व आदरणीय साहेब, मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आत्ता भैया म्हणाले की उमेदवारी भेटन नाही भेटन, पण तुम्ही जो मेसेज दिला भैयाला उमेदवारी द्यायचा, ते अतिशय सुंदर मेसेज तुम्ही दिलाय. जिल्हा पूर्ण वाट बघत होती की भैया तुमच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि आम्ही उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ राहतो. भैया आणि आम्ही दोघं तुम्हाला सांगतो, जे पक्षासोबत गद्दारी करतोय ते वरपासून खालीपर्यंत असू दे, नेत्यापासून त्याचे कपडे काढल्याशिवाय आम्ही राहत नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही भैयाला ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस भैयाला मी स्वतः फोन केला. भैयांना म्हणलो, भैया आम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख येतो साहेबाकडं, पवार साहेबांकडं, आम्ही सांगतो, आम्ही जिम्मेदारी घेतो. कम की उद्धव साहेबांनी आम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की पवार साहेबाला जागा आहे, त्याच्यामुळे आम्ही एकच चंग बांधलेला होता की भैयाला आम्हाला आमदार करायचंय. कारण की मागच्या वेळेस सुद्धा ह्याच मंचावर आम्ही बजरंग बाप्पाला निवडून आणलं शिवसैनिकांनी, आणि आता पण तुम्हाला शब्द देतो साहेब, आम्ही उद्धव साहेबाची शिवसैनिक हे संदीप भैयाला आमदार करून तुमच्या ताब्यामध्ये देणार. ह्याच्यानंतर आता थोडं राजकीय ह्याच्यात येतो मी साहेब. हे मिंदे सरकार आणि हे देवेंद्र फडणवीस 1500 रुपये लाडकी बहीण योजना आणली. आमचे जरांगे पाटील म्हणले की तुमचे वावर इकून तुम्ही द्यायला लागलेत काय साहेब, हे आमचेच पैसे आहेत आणि हे द्यायला लागलेत. आणि तिघं मिळून ॲडव्हर्टाईज करायला लागलेत. आता जर योजना बंद झाली आणि महिला म्हणायला लागल्यात की आता आम्हाला तुमचे 1500 रुपये नको, पण आम्हाला संरक्षण पाहिजे, आणि हे सरकार संरक्षण महिलाला देऊ शकत नाही. साहेब आता दसरा मेळावा झाला, नारायणगडावरती आमच्या जरांगे दादाचा दसरा मेळावा झाला, आणि या दोन्ही बहीण भावाचा मेळावा
इकडे भगवानगडावर झाला. मराठा समाज अक्षरशः गटगट गिळीत होतं की ह्या पंकजाताई म्हणाल्या की कोयते लावून ठेवा कोयते. हा मराठा समाज आता इसरणार नाही साहेब. हा मराठा समाज पूर्ण जरांगे दादाच्या पाठीमागे उभा आहे. देवेंद्र फडणवीसला सुद्धा आणि एकनाथ शिंदेला ह्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या जरांगे दादाच्या केसाला धक्का लागला तर तुम्हाला पळू पळू मारू आम्ही. कारण की ज्यावेळेस राज ठाकरे जरांगे पाटलाच्या विरोधात बोलले होते आम्ही सुपाऱ्या घेऊन त्यांच्या समोर उभा राहिलो होतो साहेब. हे उद्धव साहेबाचे शिवसैनिक आहेत. कारण की आमच्या पाटलाला कुणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला गाळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत साहेब. त्याच्यामुळं मानवांनो मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला तुतारी या चिन्हावर आपल्याला आपलं अमूल्य असं मतदान द्यायचंय आणि भैयाला प्रचंड मताने निवडून आणायचंय. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अत्यंत सुंदर मार्गदर्शनानंतर हॅलो एक मिनिट. आता हे मिंदे सरकारने जेवढे त्यांचे कोणी बंडखोर उभा होते त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई केली. पण आपल्या बीडमध्ये अनिल जगतापवर कारवाई केली नाही. म्हणजे हे त्यांचंच पिल्लू आहे. हे मतदान खाण्यासाठी उभा केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतो मी की आपल्याला ह्या मिंदे सरकारच्या सगळ्या उमेदवारांना आपल्याला गाळल्याशिवाय शांत बसायचं नाही. ही ह्यांची शाळा आहे की आपलं मतदान डिवाइड करायसाठी. पण साहेब मराठा समाज आता खूप जागृत झालेला आहे. पूर्ण वन साइड मतदान संदीप भैयाच्या पाठीमागे उभा करणार आहोत आणि आम्ही पूर्ण मतदान करून घेणार आहेत. एवढं मी साहेबाला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर DPIचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यजी चांदे यांना विनंती करतो की आपण सभेत संबोधित करावं. आता 9:20 झालेले आहेत आणि आणखी 5-6 वक्ते बोलायचे राहिले आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण थोडक्यामध्ये आपल्या आजच्या या शुभेच्छा द्याव्या. बीड विधानसभेच्या प्रचार सभेला उपस्थित असणारे या महाराष्ट्राचा पुरोगामी विचाराचा सकारात्मक चेहरा आदरणीय पवार साहेब, अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करणार आहे आणि मतदारांना आह्वान करणार आहे. अभी महाराष्ट्र में सियासती हवाएं चल रही है और इस सियासती हवाओं में महाराष्ट्र के अंदर रंगा बिल्ला भी आ रहे और इसमें का जो रंगा है वो कल ऐसा बोला कि बटेंगे तो कटेंगे. इस मंच से मैं उन्हें बताना चाहता हूं, ना हम बटेंगे ना हम कटेंगे ना हम मैदान से पीछे हटेंगे. ऐसे लोग इस महाराष्ट्र में रहते हैं. आजच्या या निवडणुकीच्या महाराष्ट्राच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्राला विकण्याचं काम ज्या पद्धतीनं महायुतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांवर वेगवेगळ्या पद्धतीनं बोलण्यात येत आहे. मी आपल्या सर्वांना एवढंच आवाहन करेल की या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं धर्मवादाचं वातावरण मुद्दाम पेटवण्यात येत आहे. याला रोखण्याची ही वेळ आहे. काल परवा राज ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं की आता वेगवेगळ्या पद्धतीचे फतवे मस्जिदमधून काढले जातील निवडणुकीसाठी. मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की राजसाहेब ठाकरे, तुम्हाला नागपूरच्या रेशीम बागेतून निघणारे फतवे कधी दिसले नाहीत. सराटीला जेव्हा आंदोलन, मराठा आरक्षणाचं आंदोलन मनोज दादा जरांगेच्या माध्यमातून शांततेमध्ये चालू होतं, त्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्याचा फतवा
रेशीम बागेतून आला हा तुम्हाला दिसला नाही. विशालगडावर मस्जिद पाडण्याचा फतवा रेशीम बागेतून आला, नागपूरच्या रेशीम बागेतून, हा तुम्हाला दिसला नाही. तुमच्याकडे जरी रेशीम बाग असेल तर आमच्याकडे गोविंद बाग आहे. हा आमचा विजय या महाराष्ट्रामधला, हे लक्षात ठेवा. म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. संदीप भैया क्षीरसागरांसारखा खमक्या युवा नेता आपल्याला या बीड मतदारसंघाला त्यांनी दिलेला आहे. अनेक अडचणी आल्या, परंतु पवार साहेबांनी भैयांना पुढे केला. याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे की भविष्यामध्ये या महाराष्ट्राची धुरा ही तरुणांच्या हातामध्ये देण्याचा आदरणीय पवार साहेबांनी ठरवलेला आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये ताकद देणं तुमची आणि आमची या ठिकाणी गरज आहे. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल की लाडकी बहीण योजना राबवणारे आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमच्या दलितांच्या आदिवासींच्या तोंडाला तुम्ही पाणी पुसलेले आहेत. आमच्या समाज कल्याण मंत्रालयाचा पैसा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वापरलेला आहे, हे आम्हाला माहित आहे. तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्ही आमच्या SC STचा पैसा तुम्ही पणाला लावला. तुम्ही तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या लोकांसाठी जी योजना काढली त्याचा पैसा सुद्धा तुम्ही समाज कल्याण मंत्रालयामधून काढण्यात आला. आमच्या हक्काचा पैसा आहे, आमच्या दलित आदिवासींच्या हक्काचा पैसा आहे. 2.5 वर्षापासून तुमच्या हातात हे खातं आहे. त्याच्या अगोदर मात्र आमच्या बीडच्याच माणसाच्या हातामध्ये हे समाज कल्याण खातं होतं. त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला सचिव बनवला मंत्रालयामध्ये याच्या मागच्या समाज कल्याण मंत्र्यांनी, आणि समाज कल्याण खात्याची वाट लावण्याचं काम धनंजय मुंडे साहेब तुम्ही केलेलं आहे. तुम्ही आमच्याही तोंडाला, दलितांच्या आणि आदिवासींच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. म्हणून मतदार बांधवांनो, माझ्या दलित मुस्लिमांनो, मराठा ओबीसींनो, आपल्याला वज्रमूठ आवळायची आहे. यावेळेस महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडून आणायचं आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बळकट करायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे आणि आदरणीय संदीप भैया क्षीरसागर हा लोकप्रतिनिधी आपल्याला पुन्हा विधान भवनामध्ये पाठवण्यासाठी आपण पुढे यावं असं सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान. धन्यवाद. अत्यंत आक्रमक शैलीत आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात. यानंतर राजे भूपेनसिंह होळकर साहेबांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये सभेला संबोधित करावे. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामासाहेब, ज्या महान संताने ही भूमी ओळखली जाते ते संत भगवान बाबा, सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित आदरणीय पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बाप्पा आणि आपल्या सर्वांचेच लाडके उमेदवार संदीप भैया. संदीप भैयांच्या बद्दल काय बोलावं. तरुणांमध्ये मिसळणारा, लढणारा, तरुणांसाठी सगळ्यांसाठी झगडणारा एक युवा नेता. मगाशी संदीप भैया म्हणाले की साहेब, या जिल्ह्याला मागच्या 2 वर्षामध्ये एका अदृश्य शक्तीने, एका भूताने झपाटलेला आहे. संदीप भैया, इथं काळजी करायचं कारण नाही आहे. ही अशी सगळी भूतं बाटलीत बंद करून समुद्रात फेकून द्यायला पवार साहेब आज इथं आलेले आहेत आणि येत्या काळामध्ये ही सगळी भूतं समुद्रात टाकून देणार आहेत, ह्याची आपल्या सर्वांना खात्री आहे. संदीप भैया बद्दल बोलत असताना मला एक इतिहासातलं चांगलं उदाहरण इथं देऊ वाटतं. स्वराज्यावर अफजल खान चालून आलेला होता. अनेक मातब्बर घराणी त्या अफजल खानाच्या भीतीने छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून त्या अफजल खानाच्या सेनेला जाऊन मिळत होती. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये
कान्होजी जेधे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आले. जिजाऊ तिथं बसलेल्या होत्या. जिजाऊ त्यांना म्हणाल्या की काय कान्होजीराव, तुम्ही गेला नाहीत तिकडं, तुमची वतनदारी जप्त होईल, तुमची वतनदारीवर नांगर फिरवला जाईल, तुम्ही जायचं होतं अफजल खानाकडं. त्यावेळेला कान्होजीराव जेधे त्यांना म्हणाले की अशा लाख वतनदाऱ्या मी तुमच्या पायी अर्पण करतो. मी आणि माझी मुलं, आमची मस्तकं जरी धडावर राहिली नाहीत तरी चालतील, पण आमचा स्वाभिमान आम्ही घाण ठेवणार नाही. आणि आज संदीप भैया क्षीरसागर यांच्या रूपानं या महाराष्ट्राच्या मातीनं पुन्हा एकदा कान्होजीराव जेधे बघितले. संदीप भैयांनी सुद्धा स्वतःचा स्वाभिमान, या महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला नाही. ते एकनिष्ठपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहिले. तेही तिकडे गेले असते तर त्यांनाही मंत्रिपद मिळाली असती, पण त्या मंत्रिपदापेक्षा ज्या माणसाने आपल्याला घडवलं त्या माणसाच्या बरोबर कसं उभं राहायचं, त्या माणसाला बळ कसं द्यायचं, हे काम संदीप भैया क्षीरसागरांनी केलेलं आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे, आपल्या सगळ्यांच्यावर ही जबाबदारी आहे की या स्वाभिमानी माणसाला, या निष्ठावंत माणसाला, साहेबांच्या मावळ्याला आपल्याला विधानसभेमध्ये प्रचंड मतांनी विजयी करून आपल्याला पाठवायचं आहे. या सरकारवर काय बोलावं? तरुणांना रोजगार देतो म्हणाले, त्याच्यात बोंबाबोंब. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो म्हणाले, त्याच्यात बोंबाबोंब. शिक्षणाचे प्रश्न घ्या, सगळीकडे या सरकारची बोंबाबोंब. आणि काही विषय राहिला नाही की मग हे येतात हिंदुत्वावर आणि मग म्हटलं जातं की धर्म खतरे में है, हिंदुत्व खतरे में है. अरे हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. अनेक आक्रमणं या देशावर, महाराष्ट्रावर झाली, पण कधी हिंदू खतरे में आला नाही. आणि तुमच्या पार्टीमुळे येणार आहे होय. या ह्यांच्या सगळ्या कारभारावर खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांना वाईट वाटत असेल. ते म्हणत असतील, अहो काय माझं नाव घेऊन ही मंडळी राजकारण करतात, मी माझ्या शब्दापायी, मी दिलेल्या वचनापायी मी राज्य सोडून वनवासात गेलो आणि माझं नाव घेऊन राजकारणारी भाजपा खोटं बोलायचा उच्चांक मोडत आहे. आणि अशी सगळी परिस्थिती असताना, जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलेली जात असताना, 2014 मध्ये धनगर समाजाला ज्या वेळेला आरक्षण तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, आज 10 वर्ष होऊन गेली, त्या आरक्षणाचा पत्ता नाही. आरक्षण मिळेपर्यंत 1000 कोटी देतो म्हटले, त्या 1000 कोटीतला 1 रुपया मिळालेला नाही. मराठा ओबीसी वाद लावला, मराठा धनगर वाद लावला. हे सगळं जर मोडून काढायचं असेल, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण ज्या वेळेला गुण्यागोविंदाने नांदत होतो तो महाराष्ट्र आपल्याला आठवावा लागेल. आणि त्यामुळं आपल्याला स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये, राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये येत्या काळात आणावं लागेल. आणि तरच या महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकून राहील असं मला वाटतं. निवडणुकीच्या वेळेला मतदान करत असताना मी शेवटचा एक मुद्दा सांगेन आणि थांबेन. तुम्हाला 2 गोष्टी अगदी लक्षपूर्वक करायच्या आहेत. या भाजप महायुती सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून आता रडीचा डाव खेळायला यांनी सुरुवात केली आहे. प्रत्येक आपल्या उमेदवाराच्याच नावाचा डमी उमेदवार यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये उभा केलाय. संदीप भैया क्षीरसागर अशा नावाची 2-3 आणि उभं केलेली असतील, पण तुम्ही जनता सुजाण आहात. मतदानाला ज्या वेळेला जाल त्यावेळेला मशीनवर नीट नाव वाचा. नाव वाचल्यानंतर त्याच्या समोर तुत्तारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आहे का हे बघा. आणि नाव आणि चिन्हाची खात्री केल्यानंतर त्या मशीनवरचं बटन दाबून संदीप भैया क्षीरसागरांना प्रचंड मतांनी विजयी करा. आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जोरदार तुत्तारी वाजू द्या. त्यामुळे एकदा जोरदार घोषणा होऊन द्या, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद राजे. यानंतर आदरणीय बाप्पा बोलणार आहेत, पण तत्पूर्वी काही प्रवेश आणि काही पाठिंबा या ठिकाणी व्यक्त होतोय. माननीय विष्णूजी वाघमारे
माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक नगर परिषद बीड यांचा पाठिंबा आहे. श्री आसाराम भाऊ गायकवाड सरपंच बहिरवाडी यांचा त्या ठिकाणी प्रवेश होत आहे. हाजी नसीम इनामदार माजी उपाध्यक्ष नगर परिषद बीड यांचाही प्रवेश होत आहे. शेख शाकीर भाई माजी उपाध्यक्ष नगर परिषद बीड यांचाही प्रवेश होत आहे. अफसर खान उर्फ अयूब भाई ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समिती बीड यांचाही स्वागत होत आहे. यानंतर BS कदम माजी पंचायत समिती सदस्य यांचाही त्या ठिकाणी प्रवेश होत आहे. अखिल भाई माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद बीड यांचाही त्या ठिकाणी प्रवेश होत आहे. सर्व सन्माननीय आसाराम भाऊ गायकवाड सरपंच बहिरवाडी यांचाही त्या ठिकाणी प्रवेश होत आहे. सर्वांचं आपण टाळ्या वाजून त्या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करूयात. जोरदार टाळ्या वाजून सर्व सन्माननीय अतिथींचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा आमदार संदीपभाई क्षीरसागर आणि मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचा स्वागत इथं संपन्न झालं. यानंतर मी बाप्पांना विनंती करतो की आपण सभा संबोधित करावं. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बीड विधानसभा मतदारसंघाचा ढाण्या वाघ यांच्या प्रचारार्थ तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे लाडकं उमेदवार आदरणीय संदीप भैया, व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार आदरणीय बदाम आबा, त्याचबरोबर संगीताताई ठोंबरे, उषाताई दराडे, आताच केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भावी आमदार आदरणीय पृथ्वीराजजी साठे, आदरणीय सलीमभाई, जेवढे नावं घेता येतील सर्व माजी आमदार, शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, सर्व सन्मान्य व्यासपीठ, भाई ही शेतकरी कामगार पक्ष, सर्व संघटना, महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्षाचे सर्व प्रमुख आणि ज्या विधानसभा मतदारसंघाच्या 72 जनतेने मला खासदार केले तसे तुम्ही सर्वजण मायबाप जनता आणि या सभा महाराष्ट्रात दाखवणारे सर्व पत्रकार मित्र, बीड लोकसभेचा गाभा बीड विधानसभा मतदारसंघ होता. ज्या निष्ठेनं ज्या एकनिष्ठतेनं आदरणीय संदीप भैया क्षीरसागर आदरणीय साहेबांसोबत राहिले त्याच निष्ठेने या मतदारसंघानं मला खासदार केलं. या मतदारसंघामध्ये बीड तालुक्यामध्ये जवळपास 1,03,000 मताधिक्य देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलंय. या मतदारसंघाला सलट केला पाहिजे. राक्षसी वृत्तीचा पराजय करायचं काम कुणी केलं असेल तर या बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघाने केले आणि ते संदीप क्षीरसागरांनी केलंय. या संदीप क्षीरसागर बोलता बोलता भैया म्हणले की साहेब मला 1 महिना गेला, लोक विचारायचे की तुला तिकीटच नाही. आदरणीय भैया साहेब, ज्या दिवशी पक्ष उभा फाटला त्या दिवशी तुम्ही आदरणीय पवार साहेबांसोबत राहिलात, त्याच दिवशी तुमच्या आयुष्याचे जेवढे जेवढे तिकीट तुम्हाला आयुष्यभर लागतील तेवढे आदरणीय पवार साहेब देणार. त्याच मुद्द्यावर तुम्हाला तिकीट तुमचं कोण कापणार आणि तिकीट तुम्हाला नाही असं होणारच नव्हतं. आदरणीय साहेबांचं तुमच्यावर किती लक्ष आहे. प्रत्येक माझ्या भेटीत मला साहेब विचारते बीड, आणि आदरणीय साहेबांनी आता पण बीड विधानसभा मतदारसंघ सुरू झाला, संदीप भैयांनी काय काय कामं केलेत त्याचा आढावा मला विचारित होते. मी म्हणलं सर्व गावात प्रत्येक गावामध्ये काम आदरणीय संदीप भैयाने केलं, रोडची कामं केले, जे जे कामं लोकांचे गरजेचे ते करायचं प्रामाणिक काम केलं. पण सर्वात महत्वाचं काम काय केलं तर संदीप भैया 24 घंटे तुमच्यासाठी अवेलेबल असणारा आमदार आहे. ही संदीप भैयाचं काम आहे. कारण मागच्या ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि लगेच त्याच्या पाठोपाठ कोविड आला, कोविडमुळे विकास काम करण्याला काही अडथळा आला आणि लागलीच काम करताना 1 वर्षाचा पिरियड त्यांना काम करायला मिळाला तर लागलीच सरकार गेलं. महाविकास आघाडीचं सरकार पाडायचं आणि तोडायचं काम या फडणवीस सरकारनं केलं आणि फडणवीसांनी सरकार पाडलं
आणि त्याच्यानंतर आणखी परत महाविकास आघाडीमधले जे काम करणारे आमदार आहेत त्यांना सुद्धा खूप मोठे सहन करावं लागलं. त्या 1 वर्षात काम झालं नाही आणि त्याच्यापेक्षा वाईट काळ कुठं आला तर पक्ष फुटला आणि राक्षसी वृत्तीचे माणसं त्या सत्तेवर आणि त्या खुर्चीवर बसले. आणि आदरणीय साहेब, या मतदारसंघाचा एकमेव जिल्ह्याचा आमदार तुमच्या सोबत राहिला आणि त्याला अडवा आणि त्याला सर्व गोष्टीनं त्रास द्या, याचं काम परळी येऊन केलं गेलं. या परळीच्या राक्षसाला या जमिनीत गाडायचं काम आपल्याला करायचं आहे. हे आमदार तर निवडून आणायचंच, याच्यासाठी तुम्ही सर्वजण ताकदीनं उभे राहात. मला एक सर्वांना सांगायचंय, कुणीतरी पत्रकार मित्राने असं सांगितलं, एका पेपरमध्ये छापून आलं की खासदाराचं आणि आमदाराचं उभं फाटलं. मी म्हणलं कुठं फाटलं? खासदार आणि आमदार एका ताकदीनं तुमच्या सोबत आहेत आणि पुढचा आमदार सुद्धा संदीप भैया क्षीरसागर हेच होणार आहेत. त्याचं कारण असं आहे की या बीड जिल्ह्याचा आमदार आदरणीय खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाला कुणी दिला तर एकट्या संदीप भैयाच्या मतदारसंघानं दिला असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. ती पूर्ण ताकद संदीप भैयाची आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाग या विधानसभा मतदारसंघात खूप मोठा चालला. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी पण माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला आमदार करायचं काम केलं. त्याच आंदोलनाचा एक भाग आदरणीय संदीप भैयाला सुद्धा आमदार करणार म्हणजे करणार, तुम्हाला सर्वांना खात्री देऊन सांगतो. आदरणीय संदीप भैयाला त्रास पण झाला. साहेब जी भूमिका घेतली, या भूमिकेचा त्रास आदरणीय संदीप भैयाला सुद्धा झाला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदारला एवढे मतं मिळवून दिलेस का म्हणून काही घटक पक्षातले, काही समाजातले काही माणसांनी सुद्धा संदीप भैयाला तिरस्कार करायचं काम केलं. मग ज्यांनी मतं दिलेत आणि ज्यांच्या जीवावर संदीप भैयानी एवढं मोठी डेअरिंग करून मला खासदार बनवलं, तुमची सर्वांची जिम्मेदारी आहे की संदीप भैयाला सुद्धा तेवढेच मतं द्यायचं तुमचं सर्वांचं काम आहे आणि तुम्ही सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संदीप भैयासारखा एकनिष्ठतेने आणि प्रामाणिकतेने काम करणारा आमदार एकच या बीड जिल्ह्यात राहिला, ते म्हणजे संदीप भैया आहेत. त्याच्यामुळे संदीप भैयाची ताकद आदरणीय पवार साहेबाच्या पाठीमागे उभी करायची. आणि तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती मी करणार आहे की आदरणीय साहेबांना महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचं आहे. या सरकारची भूमिकेमध्ये आपला आमदार झाला पाहिजे. तुम्ही एकदा या आमदार द्या, साहेब त्यांना काय बनवायचं ती बनवतील आणि तुम्ही सर्वजण आमदार द्या, एवढीच तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करायची. संदीप भैया हा या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याच्या नंतर ज्या राक्षसी वृत्तीनं आपल्याला त्रास दिलाय, त्या त्रासाची या राक्षसी वृत्ती आता या भूमीमध्ये गाडायचं काम संदीप भैया करतील. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्याचा सर्व बदला व्याजासहित घ्यायचं काम संदीप भैया करतील अशी मला खात्री आहे. आणि तुम्हाला सर्वांना न्याय देऊन तुमचा राहिलेला कुठला विकास, कार्यकर्त्यावर झालेला कुठला अन्याय हे दूर करायचं काम आदरणीय संदीप भैया करतील. आणि मी जास्त काही सांगणार नाही. संदीप भैयाला तुम्ही निवडून आणायचंय आणि त्यांचा चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे तुम्हाला मी हात जोडून विनंती सांगतो की तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढचं बटन दाबून संदीप भैयाला निवडून तुम्ही द्याल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बाप्पा. ना घेतली कधी उसंत ना घेतला विसावा, एकच ध्यास कायम मनात महाराष्ट्र पुरोगामी असावा. शाहू फुले आंबेडकरांचा हाच खरा वारसा, साहेब आपल्या नेतृत्वाचा दिसावा सतत आरसा. आदरणीय साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत. एकदा जोरदार घोषणा देऊया. अरे देश का नेता कैसा हो, मोठ्या आवाजामध्ये. अरे देश का नेता कैसा हो. आदरणीय पवार साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय पवार साहेब तुम आगे बढ़ो. मोडून पडला संसार जरी पण नाही मोडला कणा, पाठीवरती हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. आणि यानंतर आपल्या सर्वांना संबोधित करतील देशाचे लाडके नेते सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. एकदा जोरदार जोरदार टाळ्या होऊन द्या बांधवांनो. ज्यांचे
हॅलो, आवाज ऐकू येतं का? ऐकू येतं का? ज्यांचे आत्ताचा विचार ऐकले आणि देशाच्या लोकसभेच्या इलेक्शन निवडणुकीमध्ये ज्यांना आपण विजयी केलं ते आपल्या सगळ्यांचे खासदार श्री बजरंग सोनवणे, ज्यांचे विचार आपले आत्ताच ऐकले आणि ज्यांनी ही विशाल सभा आयोजित केली, ते विधानसभेचे सदस्य आमदार संदीप क्षीरसागर, व्यासपीठावर बसलेले काँग्रेस पक्षाचे नेते, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे भाईक आणि अन्य सहकारी बंधू भगिनींनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. 5-6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. देशामध्ये त्यापूर्वी एक वेगळं वातावरण होतं. देशाची सत्ता ही नरेंद्र मोदी यांच्याकडे होती. 10 वर्ष सत्ता राहिल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये काय होतं हे मी सांगू शकत नाही, पण त्या निवडणुकीच्या सभामधून अनेक ठिकाणी एक गोष्ट सातत्यानं त्यांनी सांगितली कि हमें 400 पार सीट मिलने की आवश्यकता है. जाईल त्या ठिकाणी सांगत होते मला 400पेक्षा अधिक जागा द्या. त्यांच्या काही सहकार्यांनी हा विचार अधिक स्पष्टपणे मांडला. त्यांचे एक सहकारी ज्यांचं नाव श्री हेगडे, केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्यमंत्री, त्यांनी बंगलोरच्या भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला 400 जागा हव्यात, तर या देशाच्या संविधानामध्ये बदलाव करण्याचा विचार आम्हा लोकांचा आहे आणि तो करायचा असेल तर आम्हाला 400च्या खाली जागा असल्याच्यानंतर ते काम करता येणार. अशाच प्रकारची भूमिका राजस्थानमधल्या त्यांच्या एका सहकार्याने मांडला, उत्तर प्रदेशच्या सहकार्याने मांडला आणि संबंध देश जागा झाला. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित झालेला देशातला सवन दलित वर्ग जागा झाला आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की ही घटना दुरुस्त करण्याच्या संबंधीचं चुकीचं काम करण्याची पावलं ही मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारांच्याकडनं फसणार आहे आणि ते चालायचं असेल तर कुणाला मत द्यायचं, कधी द्यायचं, किती वाजता निघायचं याची चर्चासुद्धा न करता हा संबंध आंबेडकरांच्या विचाराचा घटक, संविधानाच्या संबंधी आस्था असलेला घटक, देशातला संबंध मुस्लिम समाज
हा मतदार केंद्रावर गेला, त्यांनी मतं दिली आणि मोदी साहेबांचं स्वप्न हे काही कृतीमध्ये आले नाही. त्यांनी सरकार बनवलं, पण ते सरकार बनवलं त्याला कुणाची मदत त्यांना घ्यावी लागली. आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांची मदत घेतली आणि त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य आलं. त्याप्रमाणे त्यांच्या हातात सत्ता आली. आम्ही प्रयत्न करत होतो. देशातले सगळे विरोधी पक्ष आम्ही लोकांनी एकत्रित केले. इंडिया आघाडी नावाची संघटना आम्ही लोकांनी स्थापन केली. या सामुदायिक शक्तीच्या जोरावर संविधान वाचवण्याच्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घेण्याच्यासाठी पावलं टाकली गेली. लोकांच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लोकसभेची निवडणूक झाली 5 वर्षाच्या पूर्वी. जी निवडणूक झाली होती लोकसभेची, काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, आम्हा लोकांना 4 जागा मिळाल्या. पण या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी जागृती दाखवली आणि महाराष्ट्राच्या 48 जागेच्या पैकी 31 जागा तुम्ही विजयी केल्या. या भागातून वजन सोडवण्याला मोठ्या मतांनी तुम्ही विजयी केलं आणि देशाच्या लोकसभेमध्ये सामान्य माणसाची शक्ती उभी केली. आज देशासमोरचे अनेक प्रश्न आहेत. शेतीचे प्रश्न आहेत, उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत, तरुणांच्यातील बेकारीचे प्रश्न आहेत, स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षणाचे प्रश्न आहेत. आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्याकडून या प्रश्नाची सोडवणूक केली जात नाही. लोकांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि तिथं बदलायचं असेल तर इथं काहीतरी केलं पाहिजे आणि इथं काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही लोकांनी शिवसेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, डावे उजवे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे सगळे घटक आम्ही एकत्र केले आणि महाराष्ट्र विकास आघाडी हिची स्थापना केली. मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो, या आघाडीच्या सामुदायिक शक्तीवर कोणी काही या ठिकाणी चुकीचा भाव टाकायचा प्रयत्न केला तर त्याला आवर घालण्याची ताकद या आघाडीच्या मध्ये आहे. प्रश्न खूप आहेत. आज या देशात, या राज्यात शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रश्न आम्हाला लोकांच्याच नाही तर सगळ्या देशाच्या दृष्टीनं गंभीर आहे. कष्ट करणारा माणूस, डोक्यावर कर्जाचं ओझं फेडण्याची ताकद राहिली नाही, सक्तीची वसुली सुरू केली, समाजात स्वच्छता राहील का नाही याच्या चिंतेनं ग्रासलं आणि एक दिवशी हा शेतकरी, हा बळीराजा इंजिनची वाशी घेतो, घसाघसा फिरतो आणि आपला जीव देऊन येतो. बायको, मुलं, बाळ सगळी वाजाव केलेली जातात. कशामुळे हे घडलं? हे घडत आहे त्याचं कारण उत्पादन खर्चाचा विचार करून त्या बळीराजाला त्याच्या घामाची किंमत मिळत नाही, तो संकटात येतो आणि बेअब्दी होऊ नये म्हणून शेती ही चौकाची भूमिका त्या ठिकाणी घेतो. शेती ही तुम्हा सगळ्यांना एक आधार देणारा व्यवसाय आहे, पण सगळ्यांनी शेती कुटुंबात करणं योग्य नाही ही गोष्ट नेहमी सांगतो. 2 वेळ असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्यांनी देशामध्ये कुठेही जावं, जिथं काम वेळ हाताळला त्या ठिकाणी जावं
आणि उत्पन्नाचं एक दुसरं साधन करावं. आणि ते करायचे असेल तर उद्योग वाढले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता होती, त्यावेळेला विकेंद्रित स्वरूपामध्ये उद्योग वाढतील कसा याची आम्ही लोकांनी काळजी घेतली. हाताला काम देण्याच्या दृष्टीनं उद्योगाची गरज आहे. आज महाराष्ट्राच्या तरुणाईमध्ये बेकारीचं चित्र आहे. या बेकारीचं चित्र घालवायचं असेल तर उद्योगधंदे वाढवले पाहिजेत आणि उद्योगधंदे वाढवून हाताला काम हे दिलं पाहिजे. आणि ते करण्याच्या संबंधीचा निर्धार आज महाविकास आघाडीने केलेला आहे. त्यांच्या पाठीशी तुमच्या सगळ्यांची शक्ती असली पाहिजे. आज वीज लावल्याच्या नंतर मला अतिशय आनंद झाला. तुम्हा सगळ्यांची उपस्थिती होईल. एका तरुणाच्या हातामध्ये तुम्ही विधानसभेचं काम 5 वर्षाच्या पूर्वी सोपवलं आणि त्यांची गतीने काम केलं. सुदैवानं त्यांना मार्गदर्शन होतं. त्यांच्याच कुटुंबामध्ये काकू क्षीरसागर, एकेकाळी आम्हा सगळ्यांच्या ज्येष्ठ सहकारी, तुम्हा सगळ्यांचा प्रतिनिधी, अखंड कष्ट करण्याच्या संबंधीची भूमिका असलेलं व्यक्ती असतं. त्यांचा आदेश संदीप क्षीरसागरांनी घेतला आणि कष्ट करण्याच्या बाबतीत कधी मागे राहायचं नाही ही भूमिका त्यांच्या ठिकाणी केली. सहकारी साखर कारखाना, गजानन साखर कारखाना हा अडचणीत होता. तो कारखाना चालू झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या उसाला 2 पैसे मिळाले पाहिजेत, त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. तो कारखाना अडचणीत असताना संदीप भैया त्यांच्या सहकार्याने लक्ष घातलं. तो कारखाना सुरू करण्याच्याबद्दलची भूमिका घेतली. विविध शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न, ते प्रश्न अनेक वर्षापासून शिल्लक होते. त्या प्रश्नाची सोडवणूक कशी करता येईल यासाठी सातत्याने कष्ट करण्याची भूमिका संदीप भैयांनी या ठिकाणी घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदलाव झाले, फाटाफूट झाली. ज्यांना आम्ही लोकांनी निवडून देण्यासाठी त्यांच्या भाषेची शक्ती उभी केली, त्याचे अनेक लोक निघून गेले, घरातले लोक निघून गेले. पण अशा संकटाच्या काळामध्ये या विविध जिल्ह्यामध्ये एक तरुण मजबूतीनं उभा राहिला. त्याचं नाव संदीप क्षीरसागर आहे. पूर्ण ताकदीनं त्यांनी या सगळ्या काळामध्ये आधार देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. त्यांना त्रास सहन झाला, त्यांची कामं थांबवली गेली, प्रत्येक ठिकाणी त्यांना अडवलं गेलं. ज्यांना सत्ता माहिती दिली त्या लोकांनी संदीप भैयाची ही भूमिका बघितल्याच्या नंतर त्यांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांना यातना देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं घडलं की हा यत्किंचित सुद्धा घाबरला नाही, मजबूतीनं उभा राहिला. आपल्या तत्वाची त्यांनी बांधिलकी कधी केली नाही. याच पद्धतीचं काम गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलं. हे तुम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. आणि म्हणूनच विधानसभेची निवडणूक आली. लाचारांना मदत करायची का साळपाणीनं आपल्या विचाराची बांधिलकी ठरणारा त्यांच्या भाषेशी उभं राहायचं हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांचा आहे. आणि माझी खात्री आहे की विविधची जनता जो सन्मान तुमचा ठेवतो, तत्वाशी सजवत करत नाही, विचाराच्या भाषेशी उभं राहतो, अशा संदीप भैयाच्या भाषेशी मोठ्या मताने तुम्ही उभे राहाल. आणि त्यांची जी खून आहे ती खून लक्षामध्ये ठेवून तुतारी फुकणारा माणूस हे चित्र लक्षात ठेवून त्या ठिकाणचं वचन दाबून मोठ्या मताने त्यांना विजय कराल अशा प्रकारचा विश्वास मी बाळगतो. आणि ही निवडणूक झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी
जे आम्ही आघाडी करतोय, महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वाद या आघाडीला मिळाल्याच्या नंतर हे राज्य स्थापन करण्याची ताकद आम्हा सगळ्यांच्या होईल. आणि या राज्य स्थापन करण्याच्या ताकदीत जे राज्य उभं राहील, प्रशासन उभं राहील, त्या प्रशासनामध्ये तत्वाचा, प्रामाणिकपणाचा विचार मांडणारा तुमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी महत्त्वाच्या कामावर जबाबदारी असेल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि वेळ मर्यादित असल्यामुळं अधिक वेळ या ठिकाणी घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांची निशाणी माणूस धन्यवाद साहेब. या ठिकाणी विनंती आहे की आपण गीत या ठिकाणी सुरू करायचं आहे. गीत सुरू करायचं आहे. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज